तर आता शपथविधीला उरलेत अवघे 2 तास आणि त्यामुळे साहजिकच आझाद मैदानकडे सगळी पावलं वळत आहेत। कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। प्रमुख नेते सेलिब्रिटींकरता विशेष आसन व्यवस्था केली आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। अधिक अपडेट्स घेऊया राजू सोनवणे यांच्याकडे। राजू, अवघे आता 2 तास उरलेले आहेत आणि लगबग वाढलेली असेल तिकडे आझाद मैदानकडे। अगदी पाहतो आपण अवघे 2 तास उरलेले आहे शपथविधी सोहळ्याला आणि पाहतो आपण महाराष्ट्रभरातून कानाकोपऱ्यातून जे आहे ते लोक दाखल होताना पाहायला मिळतात। खरं तर भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल असे अनेक कार्यकर्ते आहेत ते दाखल होत आहेत। अगदी आपण मागे पाहिलं आपण तर काही वाद्य सुद्धा वाजताना आपल्याला पाहायला मिळतात। संबळ असेल, हलगे असेल याच्यावर सुद्धा अनेकांनी जे आहे तो ठेका धरलेला आहे। आणि खरं तर अजित पवारांच्या कॅम्पेनिंग मध्ये गुलाबी हा रंग पाहायला मिळाला होता आणि आता सुद्धा शपथविधीला जे आहे ते पोहोचलेले कार्यकर्ते गुलाबी फेटे घालून जे आहे ते पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, कुठून आलेले आहेत आणि आज मोठा शपथविधी पार पडताना पाहायला मिळतोय। सर्व कार्यकर्ते बारामतीतून आलो आहोत। अजितदादांचे सर्व कार्यकर्ते आज अजितदादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस शपथ घेत आहेत। आम्हाला खूप मोठा आनंद आहे। गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अजितदादा देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या सरकारने जे लाडक्या बहिणीसाठी, शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले आणि त्यामुळं जनतेने ह्या महायुतीला अत्यंत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले। आणि पण आपण पाहिलं की निवडणुकीमध्ये गुलाबी रंग अजितदादांच्या प्रचारात पाहायला मिळाला होता। आता सुद्धा गुलाबी फेटे घातलेले आहेत तुम्ही? गुलाबी फेटे घातलेले आहेत। हा, गुलाबी कलर आहे आमचा आणि तो दादांचा आवडीचा कलर आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी गुलाबी फेटे घातलेले आहेत। आमच्या लाडल्या बहिणीसाठी जे दादांनी केलेलं आहे, लाडल्या बहिणीसाठी जे केलेलं आहे ते लाडल्या बहिणीसाठी हे सगळे जे केलेलं आहे ते दादांनी केलेलं आहे। लाडला भाऊ जो आहे तो दादा आहे सर्व लाडल्या बहिणीचा आणि बारामतीमध्ये जो विकास केलेला आहे तो पूर्ण दादांनी केलेला। म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की दादा आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहतात आणि पुढल्या 5 वर्षामध्ये आमचं दादा खूप मोठं काम करणार आहेत आणि सगळेच आजपर्यंत काम केलेले दादाच आमचा एक विकासाचा वादा आहे। पाहतोय आपण अजित पवारांचे जे आहे ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, गुलाबी फेटे घातलेले आहेत आणि दादांचं आणि महायुतीचं काम चांगलं आहे आणि म्हणून आम्ही शपथविधीला आलोय असं सांगताना पाहायला मिळतं। पाहतोय आपण घोषणाबाजी सुद्धा जे आहे राजू, त्यामुळे आता अजित पवारांचे कार्यकर्ते देखील उत्साहात आहेत आणि गुलाबी फेटे घालून हे सगळी मंडळी उपस्थित झाली आहेत। राजू, माहिती घेतच राहू तुझ्याकडनं। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल